नमस्कार. आपण आज आलेलो आहे महाराष्ट्रात किसान पाठशाळेच्या फील्ड व्हिजिट अंतर्गत महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात केळी क्षेत्राला भेट देण्याकरता. हा जो अकोला जिल्ह्यातील हा एरिया आहे जो आहे इथे जमीन एकदम काळीची आहे आणि इथे कोणी शक्यतो केळी या क्षेत्रात येत नाही अशी सगळ्यांची धारणा आहे की काळ्या जमीनमध्ये केळी येत नाही. पण यांनी प्रत्येक आता स्वतः किसान पाठशाळेच्या गाईडलाईननुसार आणि प्रॉपर मार्गदर्शनाअंतर्गत पहिल्यांदा लावलेली आहे आणि केळी यशस्वी झालेली आहे. तर शेतकऱ्यांचा परिचय घेऊ आपण. नाव सांगा तुमचं. माझं नाव लोकेश तेजराव धामोडे, राहणार मालठाणा बुद्रुक, तालुका तेल्लारा, जिल्हा अकोला. कधी लागवड केलेली आहे आपण? 16 एप्रिल. कुठलं रोप आहे? रेवा प्लस बीके बनाना. बीके बनानाच आहे आणि पहिल्यांदा लागवड केली ना तुम्ही? हा, पहिल्यांदा 16 ऑगस्टला लावलेली आहे. काय अंतर आहे? 5x6. 5x6 झिगझॅग आहे आणि प्रॉपर 5x6 झिगझॅग 70-30 केलेला आहे. नाली पाली नाली कचरा मल्चिंग बोरू लावलेला होता. बोरू कापून नंतर त्याची बोरूचीच कचरा मल्चिंग केलेली आहे. दोन्ही ड्रीप आतमध्ये आहेत 2 तासाच्या. आणि कचरा मल्चिंग असल्यामुळे याच्या खाली सगळे जे बॅक्टेरियल कॉलनी जी शेती हे माती जिवंत होते. आता हे आणि शक्यतो या काळ्या जमीनमध्ये केळी येत नाही अशी आजूबाजूचे जेवढे या पंचकृषीतले शेतकरी आहेत त्यांची धारणा अशी आहे की बा काळ्या जमिनीमध्ये केळी येतच नाही. हे पीक केळीसाठी काळी जमीन योग्य नाही. पण तुम्ही जर किसान पाठशाळेच्या गाईडलाईन अंतर्गत आणि किसान पाठशाळेच्या मार्गदर्शनाखाली जर काळ्या जमिनीत पण शेती केळी करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि योग्य ती काळजी घेतली किसान पाठशाळेच्या मार्गदर्शनानुसार तर केळी यशस्वी होते असा स्वतः शेतकऱ्याचा अनुभव आहे. जिवंत उदाहरण आहे. आणि हे समोर आपल्याला दिसतंय बंच वगैरे व्यवस्थित आहेत. वादा पण प्रॉपर आहे. बुंदा व्यवस्थित आहे. झाडाचा बुंदा व्यवस्थित आहे. पुढंच कमी नाही. बुंदा प्रॉपर आहे. बंच पण व्यवस्थित एकदम. वादा आहे एकदम कलर शायनिंग पानांची ग्रीनरी. वाद्याला आणि एवढी थंडी असल्यानंतर थंडीचाही शिगाटोका नाहीये. थंडीचा इफेक्ट कमी आहे. ना तर बाकी ठिकाणी ज्यांनी काळजी घेतली नाही किंवा जे स्वतःच्या मनाने पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यांच्या शेतावर थंडीचा खूप इफेक्ट आलेला आहे. शिगाटोका आहे. पाणी असे करपले आलेले आहेत आणि बाग पण पूर्ण खराब झालेले आहेत. याच्यात तेवढा प्रकार दिसत नाहीये. तुमचा काय अनुभव आहे पहिल्यांदा लागवड केली? इकडे तर म्हणजे हे समजा आता कृती निर्माण झाली त्यापासूनही इकडे केळी नाही लावली या रस्त्यानं कोण. या क्षेत्रफळात कोणीच केळी लावली नाही. पहिल्यांदा लावतात. लावली या रस्त्यानं इकडे केळी. तुमची एक हिंमतच म्हणाला. नवीन प्रयोग करतात प्रयोगशील शेतकरी असं म्हटलं तरी चालेल. पण गाईडलाईन असली तर म्हणजे इतर कुठली पिकं घेता तुम्ही? कपाशी, कांदा, तूर. अच्छा. कापसामध्ये आणि केळीमध्ये काय फरक वाटला? कापूस मध्ये कापसात आणि केळीत त्याचा फरक म्हणजे आता हे केळीचं काम करून राहिलं. मजुरी कमी लागते. टेन्शन कमी आहे. हा, टेन्शन कमी आहे ना. मजुरीचा खर्च कमी येतो. आणि कापसाला कसं आता मजूर वेळेवर कापूस वेचणीच्या वेळेस भेटत नाही. सगळ्या क्षेत्रावर कापूसच असतो. त्यामुळे सगळ्यांच्या वेचणी एकदाच येते. त्यावेळेस मजुरांचा प्रॉब्लेम येतो. कापसावाला स्प्रेइंगच्या वेळेस मजूर लागतात. त्यावेळेस मजूर भेटत नाही. त्याला स्प्रे वेळोवेळी करावा लागतो. त्याच्यासाठी माणसांची मॅनपॉवर मनुष्यबळ कमी पडतं. याला कसं आहे तुम्ही एक माणूसही एवढे क्षेत्रफळ जे आहे 4-4.5 ते एक माणूस प्रॉपर फर्टिगेशन करू शकतो. फक्त 3-4 दिवशी जे शेड्यूल नुसार खतं सोडायचे ड्रीप मधून त्याला एक माणूसही करू शकतो. मॅनपॉवर कमी लागते. याला अजून कमीत कमी 15 दिवस 1 महिना आहे. कमीत कमी आताच त्याचं वजन जर बघायला तर साधारण 25च्या पुढे जाईल. हो. आणि अजून प्रॉपर गोलाईत आलेलं नाही. जास्त लागेल. अजून 1 महिना घेईल. 1 महिना घेईल. फेब्रुवारी नाही येणार. फेब्रुवारी एंड मध्ये होते मस्त बाग केलं. येतात ना पहिले तुमच्या गाईडलाईन च्या हिशोबाने हे केलं. पूर्ण फॉलो केलेले सगळे. लाल दोरीचा आहे आपला. कलर कोड वगैरे पण फॉलो केलेला आहे. करून
बढिया. आणि मस्त पहिल्यांदा plot आहे करतात त्या हिशोबाने खूप व्यवस्थित केलेलं आहे पहिल्यांदा तरी एकदम. त्यावेळी. वाटत नाही पहिल्यांदा केलेलं असं असं मस्त बाग बाग केलेलं आहे. बघून असं वाटत हम्म. नाही की पहिल्यांदा करतात. व्हिडिओ- कलर व्हिडिओ कोड पाहून- हे व्हिडिओ पाहून. आता हा हम्म, हे हिरो ग्रीन आहे, हम्म. हा रेड लागलेला आहे, तो त्याच्यानंतरचा व्हाईट आहे वाईट जोरात. आहे, हा उशिरा आला. हम्म. विसरावले मस्त प्लॉट आहे एकदम. चल ना समोर समोर यायचं की. समाधानी आहे आपल्या मेहनतच्या हिशोबानं आपण समाधानी आहोत. तो मला वावर तो हलकं पडलं. बढिया. बुंदा पण भेटला. 30 चे राज्य. पुन्हा पण 38 असेल ना, 38 आरामात आहे हा. 35 ते 40च्या मध्ये हा. किती अडचण होणार. मस्त आला एकदम.